नमस्कार. आज मी इथे माशांचं जेवण बनवत आहे. त्यासाठी इथे मी बोय घेतलेले आहेत, म्हणजे शेवटं घेतलेले आहेत. ते साफ करून घेते. खवळं काढून झालेली आहे. आता डोक्याकडचा भाग साफ करून घेते. अशा प्रकारे बाकीचे सर्व साफ करून घेते. आता तळ्यासाठी चिरा पाडून घेते आणि बाकी छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. कढीसाठी वाटप काढून घेते. त्याला लागणारे साहित्य स्क्रीनवरती लिहिलेले आहे. आता मी वाटप ग्राइंडरवर वाटून घेते. मसाला वाटून झालेला आहे. भांड्यात काढून घेते. थोडंसं पाणी घालते आणि बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची घालून उकळायला ठेवते. 3-4 कोकमं घातलेली आहेत. कढीला उकळी आल्यावर साफ करून धुवून ठेवलेले मासे घालते आणि मासे शिजेपर्यंत उकळून घेते. शेवटची कढी तयार आहे. बारीक चिरलेला कांदा घेते आणि वरून तेल घालते आणि कांदा नरम होईपर्यंत शिजून घेते. बारीक चिरून ठेवलेले आलं लसूण घालते आणि कांद्याबरोबर परतून घेते. एक टोमॅटो घालते बारीक चिरलेला आणि हिरवी मिरची, हळद घालते. गरम मसाला घालून सगळं एकत्र करून मिक्स करून शिजून घेते. इथे खोबरे घेतलेले साफ करून ते घालते मसाल्यात आणि 1 मिनिट परतून घेते. आता थोडंसं पाणी घालते, 2-3 कोकमं घालते, मिक्स करून झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ आणि ओलं खोबरं घालते आणि परतून घेते आणि झाकण लावून एक वाफ काढून घेते. झाकण काढलेलं आहे. खुबे शिजलेले आहेत. खुब्यांचं सुकं तयार आहे. इथे शेवटं आमोट बनवण्यासाठी मसाला काढून घेतलेला आहे. तो मिक्सरमधनं वाटून घेते. इथे लंगडीमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यात एक बारीक चिरलेला कांदा परतून घेते. एक टोमॅटो आणि हिरवी मिरची परतून घेते. टोमॅटो नरम झाल्यावर मिक्सरमधनं वाटून घेतलेली पेस्ट घालते. थोडीशी हळद घालून कांद्यावर परतून घेते आणि थोडंसं पाणी घालून मसाला शिजून घेते. 3-4 कोकमं घातलेले, थोडीशी साखर आणि चवीप्रमाणे मीठ घालून झाकण लावून शिजून घेते. मसाल्याला उकळी आलेली आहे. आता तर साफ करून ठेवलेले शेवटं घालते, मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. इथे बोंबील घेतलेले आहेत 2, ते साफ करून घेते. आणि मधून चिरून माशांमधला काटा काढून घेते. अशा प्रकारे माशांमधनं काटा काढून घेतलेला आहे. आता बारीक बारीक कापून घेते. बोंबील बारीक कापून धुवून घेतलेले आहेत. त्यात बारीक कापून ठेवलेला आलं लसूण आणि हिरवी मिरची घालते. उभा चिरलेला कांदा, लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते आणि बाजूला ठेवते थोडा वेळ. पाच 10 मिनिटांनी त्यात कोकम आगळ घालते आणि मिक्स करून घेते. कांद्याला मीठ लावल्यामुळे पाणी सुटलेले आहे. त्यात तांदळाचं पीठ आणि बेसन घालते आणि त्यातच मिक्स करून घेते. अजून पाणी नाही घातले. भजींचं पीठ तयार आहे. वरून कोथिंबीर घालते. इथे बोय घेतलेले आहेत साफ करून तळ्यासाठी. त्याला कोकम आगळ, लाल मिरची पावडर, हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून थोडंसं पाणी घालते आणि पेस्ट करून घेते आणि माशांना लावून घेते व्यवस्थित.
अशा प्रकारे इथे बोंबीलची भजी काढायसाठी तव्यावर तेल गरम करायला ठेवले, त्यात भजी घालते आणि दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते। इथे तांदळाचं पीठ आणि त्यात रवा घालून मिक्स करून घेते आणि मसाला लावून ठेवलेल्या बोळीला लावून घेते। ते बोंबीलची भजी भाजून झालेली आहे, ते बाजूला करते आणि त्यात बोय फ्राय करायला ठेवते। वरून थोडंसं तेल घालते। मासे छान कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूने फ्राय करून घेते। मासे तळून झालेले आहेत, आता मी सर्व करते। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।